22 जानेवारीला छावा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती संभाजी महाराज की हाय हॅलो नमस्कार. श्रुतीजी या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे स्वागत करते. तर 14 फेब्रुवारीला छावा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चला जाणून घेऊया या चित्रपटाविषयी. छावा हा चित्रपट मडॉक फिल्म्स यांची निर्मिती आहे. कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून AR रेहमान यांचे संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे. करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, कोकण या भागामध्ये अनेक गडकिल्ल्यांची पाहणी केली. चित्रपटामध्ये आपल्याला विकी कौशल हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतात, तर महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना ही आपल्याला दिसून येतात. की प्रतीक्षा तो कर रहे थे. विश्वास आपका साथ है. चित्रपटाच्या कॉस्ट्युम डिझायनर शीतल शर्मा यांनी ऑथेंटिकेशनसाठी महाराष्ट्रातील पैठण आणि नारायणपेठ या गावामध्ये जाऊन 500 वर्षापूर्वीच्या पैठण्या पाहून त्या पैठण्या या चित्रपटामध्ये ऑथेंटिकेशनसाठी वापरलेल्या आहेत. चित्रपटाच्या टीमने या चित्रपटासाठी तब्बल 4 वर्ष मेहनत घेतलेली आहे. इतिहासाचा अभ्यास, स्क्रिप्ट रायटिंग या बाबींचा समावेश आहे. विकी कौशल यांनी या चित्रपटासाठी तब्बल 7 महिने मेहनत घेतलेली आहे. यासाठी त्यांनी तब्बल 25 किलो वजन वाढवलेले आहे. त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याचे प्रशिक्षण देखील घेतलेले आहे. शेर नहीं रहा, लेकिन छावा बेबी जंगल में घूम रहा. आता पाहूया चित्रपटाच्या काही जमेच्या बाजू. सर्वप्रथम विकी कौशल यांचे अभिनंदन. ते पडद्यावरती छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अक्षरशः जगलेले आहेत. भवानी नमो पार्वती पतये हर हर महादेव. हा चित्रपट विकी कौशल यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. रश्मिका मंदानाचा अभिनय ठीक आहे, परंतु त्यांचा साऊथ इंडियन ॲक्सेंट खूपदा खटकतो. राजमाता सोयराबाईंच्या भूमिकेत दिव्य दत्त आपल्याला दिसून येतात, तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आशुतोष राणाजी आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांची भूमिका विनीत सिंग यांनी केलेली आहे. तर चित्रपटाचा हायलाइट म्हणजे चित्रपटाचा विलन औरंगजेब याची भूमिका केलेली आहे अभिनेता अक्षय खन्ना यांनी. चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा आला होता तेव्हा अनेक जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. खूप जणांना ही भूमिका अक्षय खन्ना करत आहेत हे ओळखू देखील आले नव्हते. सो मला वाटते यामध्येच ते जिंकलेले आहे. चित्रपटाची सुरुवात होते बुऱ्हाणपुराच्या मोहिमेपासून. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज बुऱ्हाणपुरावर स्वारी करून तिथला खजिना लुटून नेतात आणि तेव्हाच औरंगजेबाला चपराक बसते. नंतर हा चित्रपट अनेक प्रसंगातून उलगडत जातो. जहाँ जहाँ भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो. चित्रपटामध्ये अनेक युद्धाचे प्रसंग आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा शूरवीरपणा दिसून येतो. ये घुंघरू पहन के नाचते हम और हम. यामध्ये एक बाजू मला खटकली, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना सुमारे 14 भाषा येत होत्या. संस्कृतमध्ये त्यांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिलेला आहे, पण त्याबद्दल चित्रपटामध्ये आपल्याला कुठेही उल्लेख दिसत नाही. फक्त 1-2 प्रसंगामध्ये त्यांचे भाषा कौशल्य दिसून येते, ज्यामध्ये एका इंग्रजाशी ते इंग्रजीतून संवाद साधतात हे आपल्याला दिसून येते. चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये छत्रपती संभाजी महाराज आपल्याला सिंहाबरोबर लढाई करताना दिसतात. हा प्रसंग खूपच उत्तमरित्या चित्रित करण्यात आलेला आहे. VFXचा प्रभावी वापर या दृश्यामध्ये केलेला आहे. नंतर हा चित्रपट काहीसा संथ होतो. सेकंड हाफमध्ये हा औरंग से चित्रपट मिलने वाले हैं. समृद्ध आपकी गतीचा आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही. संगीत हा भारतीय चित्रपटांचा आत्मा आहे. या चित्रपटाला AR रेहमान यांनी संगीतबद्ध केलेले आहे. परंतु यावेळेस त्यांनी निराशा केलेली आहे. तुफान या गाण्याव्यतिरिक्त कुठलेही गाणे लक्षात राहत नाही.
एकूणच काय, उत्तम नेपथ्य, लाजवाब अभिनय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर पाहायचा असेल तर छावा चित्रपट एकदा पाहायला काहीच हरकत नाही. मला चित्रपटाच्या टीमचं विशेष कौतुक करायचं आहे की त्यांनी करोडो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणावर मोठ्या ऑडियन्ससाठी हा चित्रपट निर्माण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे, परंतु छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तितकीशी माहिती नाहीये. कदाचित हा चित्रपट ती उणीव नक्कीच भरून काढेल. या चित्रपटाला मी देत आहे 4.5 स्टार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्रुतिजी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.